नशिबाच्या चिठ्ठीतून आणि स्मृती 11 हा संघ दाखल झालेला आहे जरूर, परंतु आता NB स्पोर्ट्स फाउंडेशन वर्सेस चौनेश्वर या दोन संघांमधली ही महत्वाची मॅच. फुटवरती आले, गॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय, ओव्हर द कव्हर, मस्तक पे दस्तक, लगाच चौकार, 4 धावांसाठी. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पहा, शरद कोंढाळकर यांच्या बॅटची स्विंग अप्रतिम आहे. बॅकफुट वरती आल्यानंतर अक्रॉस द बॅट आणि समोरच्या बाजूला कव्हरच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळला आणि 4 धावांसाठी गॅप फाइंड आउट करण्यासाठी माहीर असणारा खेळाडू. मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन असताना डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय, परंतु बॉल जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. परों को खोल, जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के क्यों आसमान देखता है. आणि आता इथं उडान दाखवलेली आहे. आतापर्यंत धाव फलकावरती 6 धावा लागतायत. वाई प्रीमियर लीगचं दर्जेदार आणि दिमागदार पर्व आपण अनुभवतोय. मौनानं होत असतं रामायण तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो, परंतु शब्द म्हणजे अंध कौरव, ओठात एक आणि पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, परंतु शब्दांचं महाभारत घडवायला पाठीशी कृष्ण हवा. आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी मकरंदाबा पाटील प्रत्येक स्पर्धेला प्रत्येक खेळाडूच्या अडचणींना धावून येत असतात. आणि म्हणूनच मकरंदाबा पाटील यांच्या संकल्पनेतून हा देखना सोहळा साकार होतोय. शरद कोंढाळकर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सज्ज होईल. यावेळेस चेंडू टप्पा पडला आणि त्यानंतर ऑन साइडला फक्त दिशा दाखवली गेली. रनआउटची निश्चित संधी होती, बॉल फील्ड करू शकले नाहीत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करण्यामध्ये चालत. धाव फलक वेडात मराठे वीर दौडले, 7 नव्हे 1 7 रन्स ऑन बोट. महत्वाची सेमीफायनल मैदानामध्ये चालू आहे. प्रशांत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस वेगवान बॉल, एक डिक्लेअर धाव फलकावरती ऍड होईल. समोर जर आपण विचार केला तर चौनेश्वर 11 हा संघ आहे. या संघाच्या आयकॉनच्या भूमिकेमध्ये निश्चित आपण संकेत कळंबेला पाहतोय. त्यासोबत शरद कोंढाळकर हा NB स्पोर्ट्स साठी आयकॉनच्या भूमिकेमध्ये असणारा खेळाडू आहे. त्या संपूर्ण स्पर्धांचा लेखाजोखा आपण पाहतोय. यावेळेस अपरकटचा स्ट्रोक, चांगला स्ट्रोक, गॅप फाइंड आउट करणारा फटका आहे कडक. धाव वाढेल धाव फलक आणि 4 धावांच्या साथीनं धाव फलकाला येईल चांगला आकार. 12 धावा धाव फलकावरती. बॅटिंग रेकॉर्ड्स आपण जर पाहिले तर चौनेश्वर 11 संघाचे संकेत कळंबे पर्सनली या लीग मध्ये 134 धावा पूर्ण करतायत. बेस्ट आहे त्यांचा 50चा. त्यासोबत वैयक्तिक अर्धशतक त्यांनी साजरं केलेलं आहे आणि रेटिंग्स आहे 385. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती मनीष मांढरे आहेत, त्यांनी 97 धावा बनवल्यात. तर तिसऱ्या क्रमांकावरती शरद कोंढाळकर आता बॅटिंग मार्क वरती आहेत. 276 धावा 236 असा रेटिंग्स. त्यावेळेस बॉल मात्र अगदी कमी गतीने हाताळला होता. खूप चांगला चेंडू हाताळला. षटक क्रमांक 2 मध्ये गौरव गवळी जे सुरूरचे आहेत त्यांना आमंत्रित केलेला आहे चौनेश्वर 11 साठी ओव्हर नंबर 2 मध्ये. आणि षटक क्रमांक 2 मध्ये आता पहिला बॉल तर डॉट आलाय शरदच्या विरोधामध्ये. यावेळेस लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. जयराज वाडकर यांच्या आवाक्या बाहेरचा चेंडू, क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. शरद कोंढाळकरचा मैदानामध्ये बिग ब्लास्ट षटकार. लोअर फुल टॉस होता. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे जाणारा एक जबरदस्त पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग रेकॉर्ड जर पाहिले तर संदीप वरे आणि स्मृती 11 यांनी आतापर्यंत 8 विकेट टिपलेले आहेत. 183 असं रेटिंग्स. किरण आणि स्मृती 11 यांनी आतापर्यंत 7 विकेट टिपलेले आहेत. कोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक येईल बॉल पर्यंत. हो मिस फील्ड. चुकीला नाहीये माफी. दिल गलती कर बैठा. 4 रन चौकार.
महत्वाच्या क्षणी जर आपण पाहिलं ना, एक एक धाव महत्वाचे आहे. एक षटकार एक चौकार करत शरद यांचं मनोबल वाढलंय आणि स्कोर कार्डला आता पुरेपूर आकार आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाई प्रीमियर लीगची महत्वाची सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म अराउंड दी विकेट, आखूट टप्प्याचा बॉल, मिड विकेट, पॉवरफुल, सक्सेसफुल, मॅग्निफिसियंट षटकार. या ओव्हर मधला दुसरा ब्लास्ट शरद कोंढाळकर पठ्ठ्या रेणावळे गावचा. आणि मैदानाच्या आतमध्ये गगनभेदी फटके खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाच्या मॅच मध्ये समोर देखील आव्हान तितकंच तगड आहे हे शरदला माहिती आहे. संकेत कळंबे एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे आणि त्या टीमच्या विरोधात मात्र फायटिंग टोटल नव्हे तर धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न आहे. या ओव्हरला निश्चित टार्गेट केलंय. कोलवर टप्प्याचा बॉल होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक सिंगल स्ट्राईक रोटेट केला जातोय आणि स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर शेवटचा बॉल फेस करण्यासाठी प्रमोद बॅटिंग मार्क वरती असेल. 8 चेंडू आणि 23 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू निर्णायक आहे. 3 षटकांची मॅच. त्यावेळेस समोरचा चेंडू ओव्हर पिच बॉलचा घेतलेला समाचार. संकेत कळंबे यांच्या आवाक्याबाहेर बॉल डीप लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी ब्रिलियंट षटकार. प्रॉपर कॉपी बुक स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पुस्तकी फटका. डीप लॉंग ऑनच्या बाहेर जाणारा सरळ बॅटनं खेळलेला हल्ला आणि तो हल्ला भयानक आहे. महाप्रचंड 16 क्रिकेटचा षटक क्रमांक 3 मध्ये संकेत आलेले आहेत. धाव फलकावरती षटकाराच्या साथीने धाव फलक पूर्ण करतोय. 35 धावा, 35 रन्स धाव फलकावरती. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला परफेक्ट ऑलराऊंडर शरद कोंढाळकर, दुसऱ्या बाजूला एक हार्ड हिटर फलंदाज. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल का? भूषण त्या रिजन मध्ये बॉल फील्ड केला गेला. दुसऱ्या धावेचा देखील केला जातोय ट्राय आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट करण्यामध्ये यश येईल. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष हा मान कोई नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव, पत्थर भी हा भगवान नहीं होता. ओहो, जबरदस्त वेगवान चेंडू शरीरावरती आदळतोय. खूप वेगवान चेंडू होता. पंच पहा, अक्रॉस द बॅट आले होते. ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु शरद कोंढाळकरचे हौसले मजबूत आहेत. पुन्हा एकदा मैदानामध्ये हा खेळाडू उभा राहिलाय आणि बॅटिंगच्या पवित्र्यात येणार यातील मात्र शंका नाहीये. जख्मी तो हर परिंदा है लेकिन फिर से उड़ सका वही जिंदा है. त्यावेळेसचा चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवला, अवे फ्रॉम बॉडी ठेवलाय आणि ही लाईन चांगली आहे. डॉट बॉल येतोय. संकेत यांनी देखील आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या भारतातले आणि अनुभव सगळा पणाला लावलेला आहे. महत्वाच्या मॅच मध्ये 2 चेंडू डॉट आल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजांचा कमबॅक. फुटवरती आले, कट केलाय, एक सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल पूर्ण. डायरेक्ट हिट साठी वाट पाहिली गेली, त्यानंतर बॉल गॅदर करू शकले नाहीत, बॉल फील्ड करू शकले नाहीत आणि तोपर्यंत मात्र मिसफील्ड नंतर 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 39 धावा अजूनही येणारे 2 चेंडू या इनिंग मधले शिल्लक आहेत. 2 मध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित शरद यांच्याकडून केला जाईल. समोर गोलंदाज धावा वाचवतील का? हा स्ट्रोक हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दूरवरतून धावतोय परंतु बॉल मात्र थांबवू शकले नाहीयेत. बॉल बेदेल सीमारेषेला आग लावत असताना डीप लॉंग ऑफ फोडला जातो. वाघाची दहाड, फोडला पहाड, 6 धावा षटकार. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल का? समोर अंत भला तो सब कुछ भला.
स्टोक फसला, त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये एक से ज्यादा तो कुछ नहीं मिलेगा एका धावेच्या साथीनं धावफलक पूर्ण करतोय टीम निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन. 46 धावा मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 47 ची गरज. स्पीड अपली पहा, कोणताही खेळाडू आता मात्र वेळ दवडणार नाहीये. क्षेत्ररक्षण एनबी स्पोर्ट्स फाउंडेशन लगेच लावून घ्यायचंय आणि त्याचप्रमाणे टीम चौनेश्वर 11 आपण सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये तैनात करायचे. 18 चेंडू आणि 47 धावांचं लक्ष आहे. पहा, अगदी सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे क्रीडांगण कृष्णामाई स्टेडियम पसरणी युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप चांगलं विहंगमय दृश्य पाहायला मिळते. अगदी ग्रीन ग्रास आणि त्यामध्ये ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. चारी बाजूंनी जर पाहिलं तर निसर्गाची मुक्त उधळण आणि अगदी गर्द झाडे आणि या जंगलाच्या मधोमध असणारं हे अप्रतिम ग्राउंड, अप्रतिम खेळपट्टी आपण पाहतोय. कृष्णामाई स्टेडियम पसरणी. 18 चेंडू 47 ची गरज. क्रिकेटचा महारणसंग्राम. चला मॅच स्टार्ट होते. आपण पाहतोय या खेळाडूंना, सगळ्या खेळाडूंचा या ठिकाणी मनोबल वाढवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित असणारे आणि खंबीरपणे राहणारे आपले वाई पंचायत समितीचे उपसभापती सन्मान्य विक्रांत भैयासाहेब डोंगरे आणि त्याचप्रमाणे वाई नगर परिषद नगरसेवक सन्मान्य चरण दादा गायकवाड यांची उपस्थिती आहे. निश्चित खेळाडूंची मनोबल वाढलेलं आहे आणि खेळाडूंना निश्चित त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत प्रोत्साहन दिलं गेलंय. सेमीफायनलची मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. त्याचप्रमाणे प्रणव दादा थोरवे देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपसरपंच सन्मान्य विशाल शिर्के यांचे देखील शुभागमन झाले. मनपूर्वक स्वागत. वाई प्रीमियर लीग 2024 सेमीफायनल क्रमांक 2. 3, 2, 1 लेट्स प्ले. वेगवान चेंडू, अगदी आगीचे निखारे ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये बरसतात त्याचप्रमाणे पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. रफ्तार का राजा शरद कोंढाळकर रेनावळे यांचा एक जबरदस्त स्पेल. पहिल्या बॉलवरती मात्र डॉट बॉल येतोय. हा स्ट्रोक हवेमध्ये फसलाय स्ट्रोक, परंतु 1 बाउन्स प्रोटेक्शन मिळेल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. त्यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम बॉडी बॉल ठेवलाय आणि अप्रतिम ओव्हर मैदानाच्या आतमध्ये शरद यांची आपल्याला पाहायला मिळते. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. अभी नहीं तो कभी नहीं, आज की शाम किसके नाम. 15 बॉल आणि 46 ची गरज आहे. 30 यार्ड सर्कल पॉवर प्लेची ओव्हर आहे. हा स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येईल. सेफ हँड इन टू द बास्केट. जयराज वाडकर बॅक इन पवेलियन. झटका पहिला खेळाडूच्या विकेटचं होईल पतन.
आणि त्याचप्रमाणे मेगा फायनल मध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सन्मान्य अमर दौंड यांच्या माध्यमातून, अमर दौंड वरचाळी यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज दिलं जाते. वरचाळी अध्यक्ष अमर दौंड फायनलच्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्या टीमला दिला जाईल. यावेळेसचा स्ट्रोक गॅप मध्ये खेळला, डीप लॉंग ऑफ मध्ये तन्मय चौधरी आहे, बॉलला फील्ड करेल, प्रोटेक्शन मिळेल जरूर, एक सिंगल. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे, उंच आकाशामध्ये, डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर जाणारा बहारदार हल्ला, 6 रन सिक्सर. संकेत कळंबे मैदानाच्या आतमध्ये अगदी क्लासिकल स्ट्रोक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअपली मॅच कंप्लीट ठेवा, स्पीडअपली मॅच चालू ठेवायची, टीम मीटिंग जास्त करू नका. स्कोर धाव फलकावरती धावा आहे, षटकारांच्या मदतीनं 8 धावा, सॉरी 8 धावा धाव फलकावरती आहेत. 8 रन अर्जुन बोर्ड. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती असेल प्लेयर फ्रॉम बोरगाव दशरथ वाडकर. समोर बॅटिंग मार्क वरती आपण पाहणार आहोत फलंदाज गौरव गवळी सुरूर. 12 चेंडू आणि 39 ची गरज आहे. 8 धावा धाव फलकावरती. वेळेसचा वेगवान बॉल आहे, इथं मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. चला आणि स्मृती 11 याही संघानं लगेच व्यासपीठाजवळ थांबायचंय आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ डगआउट मध्ये जाणार नाही, मैदानामध्येच थांबेल. स्टेप आउट झाले, ऑन साइडला फक्त ड्राईव्ह केलाय, एकाच सिंगल वरती थांबवलं जाईल. आणि आता संकेत कळंबे बॅटिंग साठी सज्ज असेल. जे काय करायचंय ते याच मॅच मध्ये करायचंय. अभी नहीं तो कभी नहीं, लढण्याचा इतिहास आमचा, हारना आमच्या रक्तात नाही, केवल अभी नहीं संघर्ष की कतार में. जरा इतिहास पढ़ के देखिए, बहुतों ने इसका मजा चखा है. हारा वही जो लढा नाही. पराभव नेहमी मनात होतो, पराभव कधीच रणात होत नाही. त्यामुळे आता मनानं खंबीर राहून मैदानामध्ये संघर्ष करणं गरजेचं आहे. 10 चेंडू आणि 38 ची गरज. वेगवान बॉल, दशरथ वाडकर, सुपर क्लासिकल डिलिव्हरी मैदानामध्ये, अचूक टप्पा, नियंत्रित मारा. स्कोर कार्ड जैसे थे धाव फलकावरती 9 धावा आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता 25.33 पर्यंत पोहोचलाय, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता मोठा हिट येणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा वेगवान बॉल, लगातारचे 2 चेंडू आणि दोन्ही बॉल मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावले गेलेत. आठ चेंडू 38 ची गरज. हा स्ट्रोक मात्र आडव्या बॅटने खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आहे सलीम मुलामनीचं चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावांचा कॉल आणि 2 धावा मैदानामध्ये सफलरित्या पूर्ण. 7 बॉल आणि 36 ची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे, अजूनही मॅच जिवंत आहे. आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय 6 चेंडू 18 ची गरज असताना संकेतच्या बॅटमधून लगातारचे षटकार आले आणि तो सामना संपवला गेला. या ग्राउंड वरती 6 चेंडू 23 धावा देखील झालेल्या आहेत. हा स्ट्रोक घुटना टेक स्ट्रोक खेळलाय, परंतु सरळ डीपी स्क्वेअर लेग मध्ये खूप चांगला कॅच. संकेत कळंबे बॅक इन पवेलियन. दशरथ वाडकरला मिळेल सफलता. बिग विकेट डाउन बडी मछली जाल में.
फिंगर रोल केले होते बॉल डिलिव्हर करत असताना. टप्पा पडल्यानंतर हलकासा कट झाला ऑन साईडला. तो स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा प्रॉपर टायमिंग नव्हतं. डीपी स्क्वेअर लेगला खूप चांगला कॅच मैदानामध्ये आपल्याला कॅरी करत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. आणि विकेट आल्यानंतर मात्र मैदानामध्ये संकेतची खूप मोठा जल्लोष झालाय. जल्लोष का झालाय? कारण ही कॅच नव्हती तर ही मॅच होती. ओव्हर नंबर 3 फिरकीपटू. 6 चेंडू आणि 36 ची गरज असताना ओमकार हे सबसे खुंकार. ज्या खेळाडूनं पहिली हॅट्रिक या ग्राउंड वरती WPL पर्व क्रमांक 3 मध्ये टिपलेले आहे, तो बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये असणारा ओमकार वाडकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला बॉल गौरवनं खेळलाय. 1 बाउन्स मात्र बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येईल चौकार. निश्चित आता लक्ष अवघडत चाललेलं आहे. 5 चेंडू 32 ची गरज आहे. मेगा फायनल साठी दोन्ही संघ, जो संघ जिंकेल तो मैदानामध्ये थांबेल. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. म्हणजे लक्ष पूर्णपणे अवघडलेलं आहे. किंवा NB स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाच्या पक्षामध्ये पूर्णपणे सामना विसावलाय किंवा या सामन्यावरती NB स्पोर्ट्स फाउंडेशननं डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. टॉस केला जातोय प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते.